आपल्यासोबत संजय गायकवाड आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आता विरोधकांकडनं आंदोलन होताना पाहायला मिळालेलं आहे, सत्ताधारी देखील आंदोलन करत आहेत। सत्ताधाऱ्यांबद्दल बोलायचं तर अनिल परबांनी जे वक्तव्य केलं तर त्याकडे कशा प्रकारे बघताय तुम्ही? छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान, त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य याची तुलना एखाद्या मामूली आमदाराने स्वतःशी करणं ही म्हणजे संभाजीराजांची विटंबना आहे आणि एका आमदाराच्या दिवाळखोरीचं लक्षण आहे। आपण संभाजीराजांच्या पायाची धूळ पण होऊ शकत नाही आणि तुम्ही डायरेक्ट त्याला त्यांच्याशी तुलना करता आणि सांगतात की ईडी SIT CIDने माझा छळ केला। म्हणजे औरंगजेबाने जो छळ केला तो काय ती ईडी सारखा होता का CID सारखा होता? अशा एक शासनाच्या यंत्रणेला तुम्ही औरंगजेबाची उपमा देता। तरी धर्म बदलण्या संदर्भातली उपमा देताना त्यांचं म्हणणं आहे की पक्ष बदलण्यासंदर्भात माझा हा सगळा छळ झाला। धर्म बदलणं आणि पक्ष बदलणं, पक्ष तर एक एक माणूस 10 वेळेस बदलतो आणि तुम्ही त्याची तुलना धर्माशी करता कुठे? त्याचा याचा संबंध येतो कुठे? आणि कोणी केला तुमचा पक्ष बदलण्याकरता छळ? तुम्ही तुमची बेहिशोबी मालमत्ता तुम्ही तुमचा हिशोब देऊ शकले नाही म्हणून या संस्थांनी कारवाई केल्या आणि तुमच्याकडे जर नाही काही आढळलं तर ते निर्दोष सुटतात। त्याच्यामुळे याला अशा प्रकारची उपमा देण्याची आवश्यकता काय? राज्यपालांबद्दल देखील बोलताना कुठेतरी अपमान झाला अशा प्रकारचा आरोप होताना दिसतो। तेच सांगतो मी की जनतेतून निवडून येणारे हे लोकप्रतिनिधी यांनी बोलताना संयम पाळला पाहिजे। राष्ट्रपती असो, महापुरुष असो, यांच्याबद्दल या लोकांनी थोडे विनम्रतेने किंवा सन्मानजनक शब्द वापरले पाहिजे। अशा प्रकारचं माझं या लोकांना आव्हान आहे। विरोधक आंदोलन करताना दिसत आहेत, महिला कुठेतरी असुरक्षित आहेत अशा प्रकारची भावना ते व्यक्त करून दाखवतात। कशा प्रकारे बघता आहे? जयकुमार गोरे असतील किंवा मग कोकाटे असतील, ह्या सगळ्यांचा एकूण राजीनामा? बघा, जयकुमार गोरेचं प्रकरण तर हास्यास्पद आहे। ज्या प्रश्नामध्ये कोर्टाचा निकाल झालेला आहे, कोर्टाने सगळं रेकॉर्ड डिस्ट्रॉय केलं आहे आणि त्याला पुन्हा त्याचं चारित्र्य हरण करण्याकरता तुम्ही ते 10 वर्षाचा विषय तुम्ही काढता। अरे या विधानभवनामध्ये एखाद्या व्यक्तीला पोचायला, मंत्री व्हायला किती कष्ट घ्यावं लागतात, किती चारित्र्य सांभाळ लावते आणि तुम्ही एका मिनिटात त्याच्यावर चारित्र्यावर तुम्ही आरोप करून राजीनामा मागता की लाज शरम तर वाटायला पाहिजे आपल्या लोकांना। आज उद्या तुम्ही पत्रकारात तुमच्यावर असं जर घाणेरडा येणं चुकीचा आरोप केला तुम्हाला कसं वाटेल? आणि मग प्रतिमा मलिन करण्याचं हे काम आहे। राहिला आंदोलनाचा विषय, तर आता महाविकास आघाडी सत्तेमध्ये असताना का त्यांच्या काळात महिलावर अत्याचार झाले नाहीत का? अत्याचार करणारा सरकारच्या काळात कोणी असं सरकार त्याला पाठी घालत नसतं, त्यावर कारवाई करत असतं आणि प्रत्येक ठिकाणी कारवाई झालेल्या आहेत। धन्यवाद बातचीत केल्याबद्दल। तर हे होते संजय गायकवाड यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच या संदर्भात विरोधक कुठेतरी दुटप्पी भूमिका घेतात। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक खठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।